ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वर्षानुवर्ष आपण पाहत असलेलं चित्र आता बदललंय। विद्यार्थ्यांचा सायन्स कडचा ओढा आता आर्ट्स कडे वाढल्याचं लक्षात येतंय। हे आम्ही सांगत नाही आहोत, तर फर्ग्युसन कॉलेजच्या आर्ट्सची पहिली कट ऑफ लिस्ट पाहिल्यावर लक्षात येतं। पाहूयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। शैक्षणिक क्षेत्रात सध्या कोणता ट्रेंड सुरू आहे ते ही लिस्ट पाहून लक्षात येतं। सायन्सकडे राहणारा विद्यार्थ्यांचा कल अचानक आर्ट्सकडे म्हणजे कला शाखेकडे वळू लागलाय। पुण्यातील काही कॉलेजेस आणि स्ट्रीम्स यांची कट ऑफ लिस्ट जारी करण्यात आली आहे। फर्ग्युसन कॉलेजचा आर्ट्सचा कट ऑफ 99.60% इतका असल्याचं पाहायला मिळत आहे। विद्यार्थ्यांचा कल आर्ट्सकडे असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्पर्धा परीक्षांकडे वाढत असणारा ओढा। आर्ट्समधून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ परीक्षांची तयारी करण्यासाठी मिळतो। परिणामी स्वप्न साध्य करण्यासाठी विद्यार्थी आर्ट्सला पसंती देत आहेत। सायन्सपेक्षा आर्ट्सला डिमांड आहे। त्याचं खरं कारण हे आहे की ही जी मुलं आहेत ना, ही स्पर्धा परीक्षा म्हणजे IAS स्पर्धेसाठी तयारी करतात आणि म्हणूनच सुरुवातीपासून फोकस राहून ती सायन्सला वेळ न घालवण्यापेक्षा डायरेक्ट आर्टला जाऊन पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपला पोस्ट जे क्रॅक करतात, असा नवीन ट्रेंड तयार झाला आणि त्यातनं हा आपल्याला नवीन बदल बघायला मिळतो। ट्रेंड आर्ट्सकडे स्कॉलर मुलांचा ओढा जास्त, हे खरं कारण आहे त्यातलं। सायन्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पर्याय खुले राहतात। त्यात पुढे 12वी नंतर इच्छा आणि आवड बदलली तर फील्ड बदलणं अतिशय अडचणीचं असतं। म्हणूनच सध्या आर्ट्सला पसंती मिळताना दिसते। पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी जे प्रेफरन्सेस भरले ते थोडे अभ्यासपूर्ण भरलेले आहेत। त्यामुळे बऱ्यापैकी पर्सेंटेज जर आपण पाहिलं 69,000पैकी जर आपल्याकडे 42,000 मुलांचं अलॉटमेंट झालेलं आहे, तर पर्सेंटेज वाईज खूप चांगलं अलॉटमेंट आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आपल्या ज्या व्हॅकन्सीज होत्या ह्या टोटल व्हॅकन्सीज आपल्या आर्ट्ससाठी होत्या 16,980 आणि त्यापैकी अलॉटमेंट आपली झालेली आहे 4,197। मागच्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचा ओढा सायन्सपेक्षा आर्ट्सकडे जास्त होता। एकंदरीत स्पर्धा परीक्षांचं स्वप्न साकार करण्यासाठी आर्ट्स फॅकल्टी अधिक उपयोगी पडेल असं विद्यार्थ्यांना वाटतं। त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रात हा नवा ट्रेंड दिसतोय। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।